आज आपल्या इथे वैद्य प्रफुल्लता प्रशांत सुरू आलेले आहेत. त्यांनी आयुर्वेदात MD केलंय, त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. 26 वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत आणि आयुर्वेद कॉलेजमध्ये लेक्चरर पण आहेत. आज आपण त्यांच्याशी मुलांनी डब्यात काय न्यावं आणि काय खावं याबद्दल चर्चा करणार आहोत. हल्ली शाळांच्या वेळा या 4 किंवा 5 तासाच्या वरच असतात. सकाळी लवकर असतात किंवा दुपारच्या शाळा असतात. तर मुलांनी डबा नेणं खरंच आवश्यक आहे का आणि काय काय न्यावं डब्यामध्ये? नाही, मुलांनी डबा नेणं आवश्यक आहेच. शाळांच्या वेळा तुम्ही म्हणता तसं वेळाही जास्त आहे. त्या व्यतिरिक्त त्यानंतर खेळाचं ग्राउंड किंवा काही क्लासेस असंही असतं. म्हणजे बराच वेळ मुलं घराबाहेर राहतात. तर त्या दृष्टीने अगदी नेहमी इतकी शाळा असली तरीही डबा गरजेचा आहे. आणि शक्यतो जरी शाळांमध्ये मेस वगैरे असल्या तरी शक्यतो जितकं शक्य आहे तेवढं घरून नेलेला डबा हा फायद्याचा होतो. कारण घरी केलेल्या आहाराचं पोषण मूल्य जास्त चांगलं असतं. चांगल्या प्रकारे तो बनवला गेलेला असतो आणि शिवाय त्याच्यावर एक म्हणावं असं मायेचा संस्कारही असतो, त्याचाही फायदा होतो. त्यामुळे डबा नेणं अगदी गरजेचं आहे. आणि असं म्हटलं तर आहारावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कारण असं म्हटलं जातं की अन्न हा प्राणीमात्रांचा प्राण आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये तर अन्नाला सर्वौषधी म्हटलंय की कुठल्याही गोष्टीपेक्षा अन्नाचं महत्व जास्त आहे. कारण अन्नावर शरीराची आणि मनाची सगळी स्थिती अवलंबून असते. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांची धारणा शक्ती, ग्रहण शक्ती, समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी अन्नावर अवलंबून असतात. त्यामुळे आहार महत्वाचा आहे, त्या दृष्टीने डबा खूप महत्वाचा आहे. आणि मग साधारण मग आता ह्या मुलांना प्रत्येक एज प्रमाणे त्यांचं खाण्यापिण्याच्या गोष्टी बदलायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, बदलायला पाहिजेत. खाण्यापिण्याचे पदार्थही त्यानुसार बदलायला पाहिजेत. विशेषतः अगदी जी लहान मुलं आहेत, प्राथमिक शाळेतली वगैरे मुलं, त्यांच्या आहारामध्ये जास्त गोड पदार्थ असलेले चालू शकतील. याचं कारण त्यांचं वाढीचं वय असतं आणि त्यांना आयतं जितकं मिळेल तेवढं चांगलं. त्याउलट माध्यमिक शाळांमधली जी मुलं असतील त्यांना थोडं पचन चांगल्या प्रकारे होऊ शकेल अशा प्रकारचे पदार्थ निवडायला पाहिजे. आणि साधारण मग आता इतकी 6 तासाची शाळा असेल तर किती डबे द्यायला पाहिजेत आणि आधीच्या डब्यात काय असावं आणि नंतर जेवणाच्या ह्याच्यामध्ये काय असावं? पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की जर साधारण पूर्ण शाळा 11 ते 5 असा वेळ असेल तरी 2 डबे जरूर द्यावेत. एक डबा पूर्ण आहाराचा की ज्याच्यामध्ये मुलांना पोटभरी चवेल. बऱ्याचशा शाळांमध्ये आजकाल पोळी भाजी ही गरजेची असते. साधारण पूर्ण वेळाची शाळा जेव्हा असते म्हणजे 11:30 ते 5 किंवा अशा प्रकारची, तरी 2 डबे असावेत. एक ज्याला आपण म्हणू पूर्ण आहार असलेला आणि दुसरा उपआहार असलेला. सहसा पूर्ण आहाराचा जो डबा असतो त्याच्यामध्ये बऱ्याच शाळांमध्ये पोळी भाजी आणावी असं सक्ती असते आणि ती खरं फायद्याची आहे. याचं कारण पोळी ही बराच वेळ मुलांच्या मध्ये पचायला जरा वेळ लागत असल्यामुळे बराच वेळ ताकद टिकवून धरते. आणि पोळी भाजीचा डबा देणंही पालकांना सोयीचं असतं. तर त्या दृष्टीने तुझाही हाच अनुभव असेल ना? हो, ऍक्च्युली आमच्या शाळेत सुद्धा म्हणजे 4 दिवस असं आम्हाला पोळी भाजीच आणावी लागते आणि मग एक दिवस आम्हाला असं वेगळं असं आणलेलं चालतं शाळेत. तर मग आणि म्हणून मग आम्हाला त्यावेळेस आम्ही एन्जॉय करतो तेवढं फूड आणि बाकीच्या वेळेस खातो पोळी भाजी. असं मुलं पोळी भाजी खायला कंटाळा करतात, तर मग तुम्ही ते मुलांना आवडेल असं आम्ही कसं करू शकू ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल? मुलं पोळी भाजीचा कंटाळा करतात ही खरी गोष्ट आहे, पण पोळी भाजी त्यांना गरजेची ही खरी गोष्ट आहे. तर तुम्ही त्यात काही बदल करू शकता. विशेषतः आता ज्या बायका काम करणाऱ्या असतात, ज्याला नोकरी करणाऱ्या बायका, त्यांना सहसा पोळी भाजी जी घरी केलेली असते तीच डब्यात देणं सोयीचं असतं. तर त्यात तुम्ही फक्त 2-3 गोष्टी करू शकता की पोळी भाजीच्या डब्याबरोबर जर चटणी दिली तर एक वेगळी चव त्याला येऊ शकते. सॉस मात्र शक्यतो देऊ नये कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. तर तुम्ही पोळी भाजी जे दिली त्याच्याच मध्ये जर चटणी घालून त्याचा रोल करून दिला तर मुलांना ते जास्त खायला सोपंही होतं आणि घ्यायलाही. म्हणजे ज्या मुलांना खायला वेळ कमी लागतो त्यांना प्रश्न नाही, पण ज्या मुलांना खायला वेळ जास्त लागतो त्यांना पोळी भाजीचे तुकडे करून खाण्यापेक्षा रोल करून देणं सोपं जातं आणि तसंही ते त्यांना खायलाही थोडं जास्त इंटरेस्टिंग वाटतं. मग त्याच्यात तुम्ही ओली चटणी, पुदिन्याची चटणी देऊ शकता, कोथिंबिरीची चटणी देऊ शकता किंवा जवस, कारळा, शेंगदाणे अशी कोरडी चटणी देऊ शकता. ती दिली की पोळी भाजी त्यांना खायला चांगली वाटते. आणि दुसराही एक भाग असा आहे की पोळी आणि भाजीमध्ये प्रथिनं जात नाही. तर प्रथिनं या वाढीच्या वयाच्या मुलांना, विशेषतः बुद्धीचं काम करणाऱ्या मुलांना जास्ती गरजेचे असतात. तर तुम्ही भाज्यांमध्येच आता म्हणजे पालेभाजी असेल तर त्यात पीठ पेरून करू शकता किंवा श्रावण घेवड्याच्या भाजीमध्ये मटकी घालून करू शकता, पडवळ्याच्या भाजीमध्ये वाल घालून करू शकता, कोबीच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ घालून करू शकता. असं तुम्ही जर त्याला भाजीला प्रथिनांची साथ दिलीत
तर ते जास्त चांगलं. किंवा काही वेळेला वेळ कमी असेल तर डाळ कांद्याची भाजी, म्हणजे साधी तुरीची डाळ आणि कांदा याची एकत्र परतलेली भाजी, असं काही तुम्ही मुलांना आवडेल असं देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की पालेभाजीचं मुलं कंटाळा करतात, पण पालेभाजीतच तुम्ही मुटके करून घातले किंवा काही भर घातली वेगळी तर मुलांना ते जास्त आवडतं. तर या पोळी भाजीचा डबा असा तुम्ही करू शकता. आणि दुसरा खाऊचा डबा मात्र मुलांच्या मनाप्रमाणे असू देत, की जो मुलांना पटकन खाता येईल. मग त्याच्यात तुम्ही एखादा लाडू देऊ शकता, खाकरे देऊ शकता किंवा कोथिंबीर वडी वगैरे असं देऊ शकता. अर्थात ह्यात फरक असा आहे की ज्या आयांना वेळ कमी असतो, की खूप कमी वेळामध्ये त्यांना डबा तयार करायचा असतो, तर त्यांना लाडू सारखा पर्याय सोयीचा आहे की जे आणून ठेवू शकतात, करून ठेवू शकतात. सुदैवाने पुण्यासारख्या ठिकाणी ह्या गोष्टी तयार मिळतात. तर बिस्किट किंवा ब्रेड किंवा फरसाण असं काही देण्यापेक्षा हे पदार्थ जे पौष्टिक आहेत ते द्यायचा प्रयत्न करावा. अगदी राजगिऱ्याच्या लाडूमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी की ते देणंही सोपं आहे. असा आहार तुम्ही छोट्या खाऊच्या डब्यात देऊ शकता. डब्यात आपण पोळी भाजी आणि काय चांगलं द्यायचं पौष्टिक हे तुम्ही सांगितलं, पण आता वाढीच्या वयात मुलांची गरज वेगळी असते आणि मुलींची गरज वेगळी असते, तर त्या दृष्टीने तुम्ही काही सांगू शकाल का? मुला मुलींची गरज वेगळी असतेच, पण खरं सांगायचं तर वाढीच्या वयामध्ये फक्त वयात आलेल्या मुलींच्या बाबतीत फरक पडतो. बाकी सहसा अभ्यास करणाऱ्या मुला मुलींच्या गरजा सारख्याच असतात. पण जो मुद्दा महत्वाचा आहे तो की प्रत्येक मूल वेगळं असतं. एखाद्या मुलाला भूक खूप जास्त लागते आणि भूक सहन होत नाही, ते पित्त प्रकृतीचं मूल असतं. तर एखाद्या मुलाला भूक खूप वेळ सहन करू शकतात, ते कफ प्रकृतीचं असू शकतं. आणि एखाद्या मूल हे अनियमित भूकेचं असतं, ते वात प्रकृतीचं असू शकतं. तर त्या प्रकृतीचा विचार करून तुम्हाला आहार ठरवायला पाहिजे. विशेषतः जर तुमचं मूल कफ प्रकृतीचं असलं तर लक्षात घ्या त्याला खायला वेळ जास्त लागतो. दुसरी गोष्ट, बराच वेळ ते खाण्याशिवाय तग धरू शकतं, त्यामुळे त्याला जर कमी डबा दिला तरी पुरू शकतो. पण पित्त प्रकृतीच्या मुलांना पुरेसा डबा नसेल तर त्यांची चिडचिड होऊ शकते. वेळेवर खाणं मिळालं नाही तर अगदी रडू येण्यासारखी सुद्धा वेळ येऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही तुमच्या मुलाची प्रकृती ओळखा, की तुमच्या मुलाला किती वेळाने भूक लागते, काय काय खायला लागतं, असा सगळा विचार करून तुम्ही आहार द्या. मग त्यानुसार कफ प्रकृतीच्या मुलांना तुम्ही कोरडा खाऊ देऊ शकता. पित्त प्रकृतीच्या मुलांना मसालेदार अजिबात देऊ नका, त्यांना थोडं गोड पदार्थांकडे कल करा. आणि वात प्रकृतीच्या मुलांना स्निग्ध आहार दिला पाहिजे असं लक्षात घ्या. किंवा सगळ्याच वाढीच्या वयाच्या मुलांना तूप, लोणी हे नैसर्गिक स्निग्ध पदार्थ जरूर द्या, त्याचा नक्की फायदा झालेला दिसतो. बरोबर. आणि आता ह्याच्यात ऋतुमानाप्रमाणे मग काही बदल करायला पाहिजे? खूपच छान प्रश्न आहे, कारण खरंच ऋतुमानानुसार बदल करायला पाहिजे. आपल्या भूकांमध्ये पण ऋतुमानानुसार फरक पडतो. सध्या पावसाळा आहे, पावसाळ्याच्या दिवसात असं म्हटलं तर प्रत्येकाची भूक थोडीशी मंदावलेली असते. तर पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही जड पदार्थ दिलेत, म्हणजे पिझ्झा किंवा पुरणपोळी वगैरे, तर ते मुलांना पचणार नाही. किंवा उसळींमध्ये सुद्धा हरभऱ्याची, छोल्याची, राजमा अशा उसळी पावसाळ्यात पचत नाही. तर पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही उसळींमध्ये मूग, मसूर अशा हलक्या उसळी द्या. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात मसाले, कढीपत्ता, जिरं, मिरं, ओवा या पदार्थांचा जास्त वापर करा. आणि दुसरी गोष्ट, पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही देताना आजकाल खूप चांगले थर्मॉस मिळतात, तर त्याच्यामध्ये जर मुलाची भूक चांगली असेल तर त्याला तुम्ही एवढी गरज नाही. पण ज्या मुलांची भूक थोडी कमी आहे त्यांना तुम्ही एका ह्याच्यात जर सूप किंवा सार असं दिलं किंवा कढी दिली तर मुलांना ते प्यायला पटकन उपयोगी पडतं. म्हणजे लवकर संपणारा डबा असेल तर मुलं आवडीने खातील. बरोबर, कारण म्हणजे मग त्यांना थोडासा वेळही मिळू शकतो. आपण आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेलं अन्न खायला आनंद मिळतो. तर मुलांना कसं आहे, मुलांचा पुष्कळ वेळ शाळेत जाणार आहे, तर त्याच्या वेळेला ते जे काही खाणार आहेत ते जर चांगल्या प्रकारे प्रेझेंटेड असेल तर मुलांना खायला आवडेल. म्हणजे एखाद्या मुद्दाम एखादी पोळी वेगळ्या आकारात कट केलेली असली तर ते खाण्यात पण मुलांना मजा वाटते. तसाही विचार करायला हरकत नाही. आणि मुलं शेअरिंग वगैरे करतात आपापसात किंवा हे, तर मग ते काय खातायत आणि काय त्यांच्या पोटात जातंय किंवा त्या दृष्टीने बरोबर आहे, हा विचार महत्वाचा आहे. पण नेहमी पालकांनी हा विचार करायलाच पाहिजे की तुम्ही जो डबा देता हा मुलं एकमेकांच्यात वाटून खाणार आहेत, त्यामुळे त्याला दुसऱ्याला द्यायला आनंद मिळेल अशा प्रकारचा डबा द्यायचा पालकांनी नक्की प्रयत्न करावा. आणि मुलांना यात आनंद मिळतो एकमेकांचं चव घेण्यामध्ये, आणि ते शिकत असतात. शेवटी तुम्ही जेव्हा एकमेकांशी काही गोष्टी वाटून घेता तेव्हा तुमची स्वतःची वाढ अधिक चांगली होत असते. त्यामुळे हा विचार खूप चांगला आहे. आता शाळेमध्ये जेव्हा डबा वगैरे देतात तर त्याला तुम्ही एकमेकांशी शेअर करता का मित्रमैत्रिणींमध्ये? हो, शेअर करायला असं. आता बाकीच्यांचं पण काय काय चांगलं चांगलं असतं टिफिन मध्ये, ते पण खायला मिळतं आणि मग ते पण भारी असतं. आणि मग कधी कधी मी काही खूप चांगलं आणलं असेल खायला तर मग जास्त शेअर होतं आणि बाकीच्यांचं जास्त खायला मिळतं. आणि
जर कधी कधी पराठे किंवा जे एवढ्या डिमांडमध्ये नसतात तर मग ते कधी कधी संपत नाहीत बाकीच्यांकडून, म्हणून मग मलाच संपायला लागतं. तू जे म्हटलीस त्याच्यामध्ये एक विचार करायला पाहिजे. तू आता जे म्हटलीस की पराठा डिमांडमध्ये नसतो, तर त्याच्यात एक दुसरं मला सांगायला असं आवडेल की डबा देताना पालकांनी एक विचार करायला पाहिजे की तो खूप जास्त असा त्याला उग्र वास असलेला नको. कारण असे पदार्थ किंवा खूप रसदार की ज्याचे डाग पडू शकतील किंवा लोणच्यासारखे पदार्थ हे शक्यतो डब्यात देऊ नये, कारण त्याचे डाग पडू शकतात. एक उग्र वासाचं असलं तर सगळ्यांनाच ते थोडंसं तोंडाला वास येणं असं वगैरे होऊ शकतं. त्यामुळे खूप लसूण कांदा असं मसालेदार देऊ नये. साधा डबा द्यावा की जो आनंदाने मुलं खाऊ शकतात. तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये काय द्यावं, सूप किंवा स्निग्ध पदार्थ तुम्ही सांगितलं, तसं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आम्ही मुलांना कशा प्रकारचे पदार्थ देणं डब्यात हवं? पहिली महत्वाची गोष्ट, उन्हाळ्यात खूप मसालेदार किंवा असं जळजळीत पदार्थ नको. त्याऐवजी उन्हाळ्याच्या दिवसात सौम्य पदार्थ जास्त द्या. दुसरी गोष्ट, उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून छोट्या बाटलीमध्ये सरबत किंवा ताक नक्की द्यावं. एक तर ताकाने सगळ्या दृष्टीनेच असं तर्पण झाल्यासारखं आणि मुलांना शांत वाटतं, तर ते द्यायला जरूर द्यावं. आणि हिवाळ्याच्या दिवसाचा विचार करताना हिवाळ्याच्या दिवसात तुम्हाला पचायला जड पदार्थ द्यायला हरकत नाही, कारण हिवाळ्याच्या दिवसात भूक जास्त लागते, पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात लाडू किंवा वड्या, उसळी म्हणजे त्या सुद्धा जास्त, म्हणजे आता हरभऱ्याची उसळ किंवा अशा प्रकारच्या उसळी द्यायला हरकत नाही. आणि त्यात जास्त चांगल्या प्रकारे पचावे म्हणून लिंबाचा रस त्याच्यात घालायला हरकत नाही. मला एक दुसरा मुद्दा सांगावासा वाटतो की नेहमी आहार षड्रसात्मक असावा. आयुर्वेदाने 6 रसाचा अंतर्भाव करायला सांगितलाय. तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आंबट रसामध्ये सध्याच्या आधुनिक काळानुसार त्यात सी विटॅमिन असतं, जे वाढीला गरजेचं असतं. तर हेच आयुर्वेदाने सांगितलं की सगळे रस, मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, कषाय म्हणजे तुरट, तिक्त म्हणजे कडू, कटू म्हणजे तिखट आणि खारट, तर असे सगळे रस आहारात जायला पाहिजे. याच्यापैकी सहसा गोड जातं, आंबट सुद्धा जर तुम्ही लिंबू दिलं तर जाऊ शकतं, पण त्याचा आवर्जून अंतर्भाव करा. तुरट पदार्थही जातात तसे, पण कडू पदार्थ मुलं कंटाळा करतात, तर त्याच्यासाठी कारलं अगदी दिलं पाहिजे असं नाही, पण साधारणपणाने तुम्ही जर मेथीचा वापर केला तर तोही रस पोटामध्ये जाईल. तर 6 रसांचा आहार असावा, कुठल्याही एका रसाचा अतिरेक नको. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपल्या इथे आता हिंदू ह्याच्याप्रमाणे जे सगळे सण वार किंवा हे जे आहेत किंवा खाण्याच्या पद्धती आपल्या ज्या आहेत, ह्या बहुतेक करून त्याप्रमाणे, जसं थंडीच्या सुमारास आपलं तिळगुळ किंवा गुळाच्या पोळ्या, अगदी बरोबर. हा फार विचार आपल्या शास्त्रामध्ये खूप केला गेलेला आहे की त्या सणाचं तसंच महत्व आहे. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात पचायला जड पदार्थ हवेत, तर बरोबर दिवाळीमध्ये आपण कडबोळी, चकल्या, लाडू, करंजा हे खातो. सध्याच्या काळामध्ये झालंय काय, वर्षभर या गोष्टी मिळतात, पण ह्या खरं इतर वेळी खाण्याच्या गोष्टी नाहीयेत. ह्या दिवाळीच्या किंवा हिवाळ्याच्या काळात खाण्याच्या गोष्टी आहेत. हिवाळ्याच्या काळात येणारे आपले सगळे सण, गुळपोळी, पुरणपोळी, या सगळ्या गोष्टी हिवाळ्यात जरूर मुलांना डब्यात द्याव्यात, कारण ते त्यांना त्यावेळेला गरजेचंही असतं. तेवढा ऊब राहते शरीरामध्ये. त्या दृष्टिकोनातनं तीळ, जे उल्लेख केलास, तिळगुळाची वडी इतर वेळी तुम्ही खाल्लीत तर ती त्रासदायक होऊ शकते, पण हिवाळ्याच्या दिवसात ती सोयीची असते. प्रमाणात खाल्ली तर ती खूप उपयोगी असते, तर त्याचा जरूर वापर करावा. आणि सणावारांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याकडे चैत्रामध्ये बरोबर पन्ह वगैरे असे जे जे त्या सणाला उपयोगी आहेत ते नक्की वापरले जातात, तर त्याचा तुम्ही नक्की मुलांच्या डब्यामध्ये उपयोग करू शकता. आणि दुसरं हे आता खाण्याच्या बाबतीत झालं, तर आता पाणी वगैरे पिणं किंवा सरबत देणं, सूप देणं, तर हे पाण्याचा कंटेंट किंवा पाणी कशा प्रकारे मुलांच्या पोटात जायला पाहिजे. चांगली गोष्ट करू शकता तुम्ही की आजकाल आपण मुलांना नक्की वॉटर बॅग देतो पाण्याच्यासाठी. तर एक छोटी गोष्ट केली की ज्याच्याने पाणी शुद्धही होईल आणि त्याच्यावर त्याचा संस्कार होईल, तर आयुर्वेदामध्ये सुवर्ण सिद्ध जल असं सांगितलंय, म्हणजे सोन्याने संस्कारित केलेलं पाणी. त्याला काही अवघड नाही. तुम्ही आदल्या दिवशी रात्री कल्हेच्या पितळी पातेल्यामध्ये सोन्याची एखादी छोटी वस्तू, वळ म्हणा किंवा ज्याला काही खडामोतीनेची अंगठी म्हणा, असं पाण्यात टाकून ते पाणी खळखळून उकळलं आणि उकळी फुटल्यावर पुढे 20 मिनिटं उकळलं आणि ते पाणी जर मुलांना दिलं तर मुलांची स्मरणशक्ती वाढायला मदत होते. सोन्याच्यामुळे मुलांची इम्युनिटी म्हणजे व्याधी प्रतिकार शक्ती वाढते. आपण अगदी तान्ह्या मुलांना सोनं उकळून देतो, लहान मुलांना देतो, पण ते तुम्ही अगदी 10वी 12वी पर्यंत द्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो, पण जो काही तुम्ही वेळ देणार तो तुमच्या मुलांच्या खूप उपयोगाला येणार असतो. तर हे देणं खूप सोपं आहे आणि याला काही फार वेळ न घालवता तुम्ही हे देऊ शकता. डबा आमचा असतो. आता मग आमच्या आवडीचं काहीतरी दिलं तर आम्ही जास्त आवडीने संपू किंवा
जास्त खुशीने संपू. थोडक्यात तिला म्हणायचंय आम्हाला महत्व द्या. बरोबर आहे, अगदी आम्हाला खरंय. विचारून काय ते द्या. अगदी बरोबर आहे. नाही तुझा मुद्दा मला खूप पटतोय. कसं आहे माहितीये का, मुलांच्या जर आवडीचं दिलं तर मुलं नक्की डबा संपवतील. अगदी बरोबर आहे की सहसा मुलांच्या आवडीने जर ठरवलं तर त्यामुळे आठवड्याचं तुम्ही प्लॅन करताना जर मुलांना बरोबर विश्वासात घेतलं की कुठल्या दिवशी कुठली भाजी करायची तर मुलं आनंदाने खातील. एक छोटी गोष्ट अशी आहे की दुधीसारखी भाजी जर त्याच्यात सांबार मसाला घातला तर खूप जास्त चविष्ट लागते. म्हणजे अशी छोट्यासा बदल करून तुम्ही मुलांच्या आवडीने करू शकता. मला तुझं पटतंय की तू जर ठरवलेलं असस की मला आई ही भाजी दे तर तू ती नक्की संपवशील. तर त्या दृष्टीने मुलांना विश्वासात घ्यायला काहीच हरकत नाही. हा चांगला मुद्दा आहे की म्हणजे मुलं आवडीने खातील. आम्हाला कधी कधी आम्ही आवाज केला किंवा काहीतरी म्हणजे नीट नाही वागलो तर आम्हाला पनिशमेंट म्हणून कधी कधी डबा नाही खायला पाठवत किंवा म्हणजे आम्हाला थोड्या वेळ किंवा शॉर्ट ब्रेक किंवा लॉंग ब्रेक काहीतरी एक आमचं बॅन करून ठेवतात. असं नाही, हे चुकीचं आहे. कारण आहार हे सगळ्या दृष्टीने गरजेचं आहे. जर पुरेसा आहार मिळाला नसला तर मुलांची बुद्धी काम करणार नाही. गुरु शिष्यांची गोष्ट आहे. तर त्या गुरुनी आपल्या शिष्याला 5 दिवस फक्त पाण्यावर ठेवलं तर 5व्या दिवशी त्या शिष्याला साधे साधे श्लोक आठवेना. मग गुरुनी त्याला सांगितलं की हे अन्नाचं महत्व आहे. अन्नामुळे स्मरणशक्ती, धारणशक्ती या सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात. जर अन्न, त्यामुळे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. असं असेल तर शाळेच्या व्यवस्थापनाला हे कळवायला पाहिजे की शिक्षकांनी बाकी कुठलीही शिक्षा द्या ज्याच्याने मुलाच्या काही गोष्टीत वाढ होईल अशी द्या. ही अतिशय चुकीची शिक्षा आहे. ही कधीच दिली जाऊ नये. हे मला नक्की पटत नाही आणि हे याचा विचार खरंच शिक्षकांनी करायला पाहिजे की हे मुलांवरती हा अन्याय आहे आणि ज्या कारणासाठी मुलं येतात तेच कारण इथे सिद्ध होणार नाही. कारण मुलं याच्यातनं शिकूच शकणार नाही. त्यामुळे हे बरोबर नाही. खाऊच्या डब्याला आपल्याला काही छोट्या इतर पर्यायांचा पण आपण विचार करूया की जसं आता नोकरी करणाऱ्या बायकांना तर तुम्ही एखादा डबा फळांचा देऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात सोडून द्या, पण एखाद्या डब्यामध्ये तुम्ही सफरचंद, पेर, पेरू अशी अखंड फळं द्या. फळांचे तुकडे करून देण्यापेक्षा अखंड फळं द्या किंवा काकडी, गाजर अशा गोष्टी. हाही एक डबा होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं तसं लाडू, वड्या हा पर्याय आहेच. या व्यतिरिक्त चनाजोर गरम किंवा फुटाणे हे अगदी सहज बाजारात मिळतात आणि ते मुलांना खायलाही आवडतात. त्याच्यामध्ये प्रथिनही जातात. त्यामुळे ते आहाराच्या दृष्टीने उपयोगी आहे. तर तेही द्यायला काही हरकत नाही. असे अनेक पर्याय आणि आपल्याकडे तर विशेषतः भोपळ घारगे म्हणा, कोथिंबीर वडी, आळू वडी असे इतके पर्याय आहेत की जे तुम्ही त्याची पूर्वतयारी करून ठेवू शकता. भोपळ घारगे तर आदल्या दिवशी केलेले दुसऱ्या दिवशी चालू शकतात. त्यामुळे रविवारच्या दिवशी ते करून सोमवारच्या दिवशी डब्यात द्यायलाही हरकत नाही. म्हणजे असे काही पर्याय दिले तर मुलंही आनंदाने डबा खातील. आणि खरं सांगू का, आहाराचं अतीव महत्व आहे. अन्न हे एक प्रकारचं इंधन आहे की ज्याच्यावर तुमचा जाठराग्नी म्हणजे तुमची पचनशक्ती काम करत असते. तुम्ही पाहाल तर कुठल्या मोठ्या मोठ्या सणांमध्ये सुद्धा प्रसादाला विशेष महत्व दिलेलं आहे. देवाला सुद्धा आपण प्रसाद अर्पण करतो. याचं कारण आपल्या पृथ्वी तलावरती सगळ्या माणसांचं आरोग्य हे कशावर अवलंबून असेल तर ते आहारावर आहे. आणि शाळेच्या वयात जसं तुम्ही म्हटलात तसं पुष्कळ वेळ मुलं बाहेर असतात. तर त्यामुळे ते आहाराचं महत्व द्यायलाच पाहिजे. आता सध्या एक जाहिरात आहे पहा की त्याच्यात तो मुलगा दुपारच्या जेवणाला असणार नाही, रात्रीच्या जेवणाला नाही असणार नाही असं म्हणतो, मग आई त्याला चहा देते. तर हे म्हणजे जाहिरातीतला हा भाग चुकीचाच आहे की चहामध्ये कधीही पोषण मिळत नाही. पण म्हणजे हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मुलं एवढा वेळ बाहेर आहेत त्यावेळेला तुम्ही डबा देणं हे खूप गरजेचं आहे. आणि डब्यामध्ये तुम्ही काय देताय ह्याच्यावर मुलाची सगळी शक्ती अवलंबून राहणार आहे. मला असं नेहमी असं वाटतं की 95% मुलांचे श्रम आहेत पण त्याच्यात शेवटचे 5% त्यांचं पोषण किंवा त्यांचं आरोग्य काय त्याच्यावर ठरतात. त्यामुळे जेव्हा एखादा आपण लंबी रेस का घोडा म्हणतो त्याला जर ते मूल पूर्णपणे आहाराच्या साह्याने पूर्ण त्याचं पोषण झालेलं किंवा ते सगळ्या दृष्टीने तंदुरुस्त असेल, कमी आजारी पडणार असेल, तर जी गोष्ट खरंच आहारावर अवलंबून आहे की सर्व औषधी आहारच आहे. तर आहार चांगला असेल तर ते मूल कुठल्याही गोष्टीला तो मानसिक ताण सहन करू शकतो, शारीरिक दृष्ट्या जास्त श्रम करू शकतो किंवा परीक्षेच्या दिवसात सुद्धा जे काही अधिक ताण असतात ते पण तो सक्षमपणे सहन करू शकतो. या दृष्टिकोनातनं आहार सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीने डब्याला अतीव महत्व आहे. परीक्षेच्या काळात काही डब्यामध्ये काही खाण्यापिण्यामध्ये मुलांच्या किंवा वेळेमध्ये काही बदल वगैरे करायला पाहिजे? परीक्षेच्या काळात सहसा डबा द्यायची वेळ येत नाही, पण खाण्याच्या पदार्थावरती मात्र आपल्याला हा नक्की विचार करायला पाहिजे की तुम्ही खूप जड खाऊ घालून मुलांना परीक्षेला पाठवलं तर पहिला तास मुलं छान प्रकारे लिहू शकणार नाही कारण पोट जड राहील आणि पुढचे 2 तास चांगले राहतील. त्या उलट तुम्ही अपुरं जेवण दिलेलं असलं तर पहिला तास मुलं लिहितील पण शेवटच्या तासाला मुलांना कॉन्सन्ट्रेशन राहणार नाही. त्यामुळे
टिकेल असा पण जड असणार नाही अशा प्रकारचा आहार देऊन मुलांना पाठवावं. आणि परीक्षेची वेळ लक्षात घेऊन त्याच्या अलीकडे किती वाजता तो खाणार आहे असं लक्षात घेऊन आधीच काही दिवस त्यानुसार त्याची खाण्याची वेळ जर तुम्ही जुळवून ठेवलेली असली तर मुलांना परीक्षेमध्ये जास्त फायद्याचं होऊ शकेल. आज आपल्याला इथे येऊन डॉक्टर सुरू यांनी एवढी महत्वाची माहिती आणि आपल्याला आवश्यक अशी खूप आपल्याला ह्याच्यातनं कळलेलं आहे, त्याबद्दल मी डॉक्टर सुरू यांचे आभार मानते. आणि आपले सगळ्या लहान मुलांचे प्रश्न एवढ्या कळकळीने आपल्या समोर मांडलेत त्याबद्दल मधुरा हिचे सुद्धा मी आभार मानते.